सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदे मूळ चत्वारे वाचा गमो पंत आनंद या संसार पूजी तुला संसार तू या जीवनाचा आकार सारा पूजी तुला संसार तू या जीवनाचा आकार अवघे तुझ्यामुळे चराचर संसार तुझ्या जीवनाचा आकार अवघे तुझ्यामुळे चराचर सुत सुत करता देवा तुझ हरता रे देव माझा मोरेश्वर सुत सुत करता देवा तुझ हरता रे देव माझा मोरेश्वर भक्तीची आरास तुझ्या नावाचा लागे पंढरी हजात तुझ्या नावाचा लागे पंढरी हजात तुझ्या नावाचा लागे पंढरी हजात सदा होतो तुझा गजर एक दंता तुला मोदर सदा होतो तुझा गजर एक दंता तुला मोदर तुझ्या विश्वाचा आधार Yeah.
सुख करता देवा दुःख हरता रे देव माझा मोरेश्वर ला 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 विकण्याला ती बाली मोठी राहत विकण्याला बाली मोठी राहत रवी किरणाच्या सरी हे सारी मला रवी किरणाच्या सरी हे सारी मला हेलो हेलो जनार्दन जयराम होते यांच्याकडे 300 रुपये अभिषेक आणि त्याला पास एक 40 बसायला तयारी काय जनार्दन जयराम होते 300 रुपये अभिषेक आणि आदिनाथ यांच्याकडून आदिनाथ उदित माझ्या नावावर 100 रुपये दिले असते आवाज आवाज आहे बासुरीचा मला वाटते काना याची कुठेतरी असावा हात लावून पण काना अरे काना अरे काना आहेस तरी कुठे तू
राधे अगं प्रिय समोरच बाई बासरीची सूर थांबल्या जरा दे कारण या सुरांना पूर्ण करणारी गोडधून तू इथे माझ्या समोर उभी आहेस काना तुझी बासुरी सूर थांबली म्हणून माझी पाऊस तिथे आपोआप पडली तुझी बासुरीच्या स्वरामध्येच माझी मजरी काढली सांग कोणती विचार करला होता माझा मनमोहन तुझी गोड बोल ऐकून माझी हृदय बनवून जाते आपला प्रेमाचा संबंध शब्दापेक्षा किती मोठा आहे लोक याला प्रेम म्हणतात पण हा तर दोन आत्म्यांचे एक श्वास आहे होय काना तू माझा प्रकाश आहेस मी तुझी सावली तुझ्या नात्यात देव असशील माझ्यासाठी माझं वाईट माझा काय आणि संपूर्ण जीवन आहेस चला त्या ते सुगंध काय बोललास काय? बासरीच्या सुराने अधिक गोड करूया मी बासरी जनार्दन जयराममध्ये 300 रुपये मला साथ दे अभिषेक आणि आदिनाथमध्ये 200 रुपये ब्रदर्स श्रीमान मोहना कृष्ण सखा रे घे प्रीत समजूनियात एक श्रीमान मोहना कृष्ण सचारे हे प्रीत समजूनियात वृंदावनिया आले भेटण्याला स्वर मुरलीचे ऐकता हा दूर नको रे जाऊ तुकाना दूर नको रे जाऊ तुकाना किती तगीना प्राण नका मोहना कृष्ण सचारे हे प्रीत समजूनियात वृंदावनिया तुझे भेटण्याला स्वर मुरलीचे ऐकता तुझे माझे मिलन या जग वेगळे रान फुले पाने देशी पुरावे रान फुल पाने देशी पुरावे रान फुल पाने देशी पुरावे इंद्रधनुचे तोरण सजले प्रेम प्रीत माझी तू समजून घ्यावे प्रेम प्रीत माझी तू समजून घ्यावे
सुस्वागतम जनार्दन जयराम उदेक. किरणांजिला पडली चिंबदाव बिंदूवर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर.
किलबिल झाली त्या रान माळावर पहाट झाली डोळे म्हणजे माठ सगळ्यांनी बसलं यमुनेचं घाट सुंदर चालली आज बाजाराची वाट देवा 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 मला तर माझ्या आज खूप काय वाटत आहे कारण त्या सर्व पतीपेक्षा आज मी इतकी सुंदर आणि चमकदार दिसत आहे त्या सर्व वादळी लोक त्या धुवाकीत नाही तर फक्त माझ्याकडे बघत जातील हो की नाही हो या चमकदार चेहऱ्याकडे पाहून सर्व लोक घाबरतील बघ का गं का नसतील लोक जरा हळद लावली 30 किलोनी सेना तुला मी चिंतू नकोस आपल्या वेळ तुझं ते बघ चंद्रा किती सुंदर दिसत आहे लोकांचे फुकटच पाणी तर काय करशील गं? अरे आधी एवढंच ना अगं मी त्यांना या तुझ्यापेक्षा मला एक खोटं दे कारण या तुझ्यापेक्षा माझ्या समुद्राचे महत्व अधिक आहे आणि जर का कोणी जास्तच मागे लागलं ना तर माझ्या काढलेल्या धमक्यांना इशारा येईल अगं जर तुझ्या लोकांनी फोटोची मागणी केली तर तुझं हे तुझं रिकामी वाटत सुद्धा आवाज राहत नाही नाही. आहे. कारण मला खात्री आहे तुझ्या नाट्यामुळे तू जरा आवाज कर. फक्त गप्पाच मारत असणार बघ बरोबर आवाज नाही आहे. लोक घाबरून दुसऱ्याकडून कुठे येतात तू लोकांना आकर्षित करण्यासाठी लागतेस की पळून लावण्यासाठी हो ना ते तू बोललीस अगं पण माझी जीवनाची व्यथा कोणाला सांगू इथे माझी नशीब पुढेची वेळ आली बघ आता झालं तरी काय अगं ते मेल्या मोरक्याने माझ्या बाळापासून माझं लग्न लावून दिलं बघ अगं हा मोरक्या तरी कोण गं? अगं तो आपल्या गावातला रामा जाधव अगं, त्याला पैसे कमी दिले असतील ना आता मी कसले चांगले 25,000 दिले होते बघ तो रामाराम 25,000. म्हणून तुझं लग्न फसवून लावून दिलं असेल तुला त्या कामाला आहे तरी कुठे अगं मेला त्या मोरक्याने सांगितले तुझा पोरगा मुंबईत कामाला आहे त्याचं ह्याव आहे त्याचं त्याव आहे पण मेल्याचं काहीच नाही निघालं बघ मग त्याचं आहे तरी काय नक्की अगं लग्नाला म्हणून गावाला आला तो परत गेलाच नाही का गं? अगं काय सांगू आता अगं राधे कसं जाईल त्याची कंपनी इथं चालू आहे ना कुठली कंपनी त्याची कंपनी माझे कुठला पिकतो तर राधे एक सांगते अगं 9 महिने 9 दिवस थांब मग समजेल कुठला माल आहे तो अगं हो पण तेच काही सांगते बघ माझा नवरा तसा गुन्हाच आहे हा अगं भारी आहे माझं पिल्लू पिल्लू अगं हो पिल्लू अगं ते जाऊ दे अगं मी काय म्हणते इथपर्यंत आलो खरं पण या पुढची वाट कोणाला माहित आहे का माहित नाही पण आठवलं वरच्या काही मावशी आहे बघ तिला बोलूया का किरण अगं ती थेरडी नको बाई तुला माझं काळच वाटत झालंय अगं पण तुझ्याशिवाय आपल्यासोबत येणार तरी कोण मग घे मरून अगं राधे तूच घे इथे त्या करून मावशी अगे मावशी कागपरी नाव अशी समोर ये बघू आलेच पाहिजे अगं आलेच पाहिजे पण जरा लेट आली तर काय गं मावशी अगं मी तुला मेपॉक करते मग मेपॉक अगं काय मावशी अगं तुला मेपॉक करते मावशी काय ते फॉक करून ये लवकर बाई हक मारली मला पोरी थांब येते मी सगळावरूनी बाई हक मारली मला पोरी थांब येते मी सगळावरूनी कसा तरी केला या थाट ग मी कसा तरी केला या थाट ग आग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग आग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग बाई हाक मारली मला पोरी थांबा येते ती सगळं आवरोनी हाक मारली मला पोरी थांबा येते ती सगळं आवरोनी कसं
केला या थाट ग आणि कसं तरी केला या थाट ग अग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग अग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग माझी झाली ग मोठी घाई ग माझ्या नवऱ्याच्या हट्टापायी ग त्याला पाहिजे ते नाही दिल्यावर रोज सारखा छळत राही ग आले मिलग बघीन कसं तरी लुगडाने सुन आले मिलग बघीन कसं तरी लुगडाने सुन हे सांगता कोणता दाट ग हे सांगता कोणता दाट ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग सुस्वागतम सुस्वागतम. संकष्टी पतपेढी सावर्डे या पतपेढीचे बँक मॅनेजर संकेत मांडवकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच प्रदीप जड्याल यांच्याकडून पहाटेच्या गाण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर या सर्व देणगीदारांचं आम्ही नवतरुण नमन नाट्य मंडळ निवडी चौथाई आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. आवाज काय दिला रे? मस्ती लागली जाऊ दे. काय झालं? आवाज वगैरे काय फॉकून आली? फॉकून आली? तुला फॉकून आली म्हणून अगं फॉक नाही ग. काय ग? मेफॉक बोलली मेफॉक. म्हणजे काय ग? तुला माहित ना? नाही. मग हे काय लावलं तू करायला? हे? हो मी कर. मी तेच करून आली. मस्ती ह्या वयात करुणाची काय मस्ती वय काय आणि मग काय पद्धती करुणा मी मस्ती जाऊ दे. मग काय ग तुला उशीर झाला ग? माझ्या याला उशीर होय होय. तर मेली ती माझ्या मनात बघितलं होते मावशी तू कुठलं काय माहित? माझ्या मला माहिती तुला मावशी माहिती तरी काय? सांगू दे पिक्चर काय विचारू नकोस सांगू म्हणतेस मग सांग. इकडे इकडे मला तर दिसला तुला कुठे येतो पुढे लागू तर. दिसला का ते. मग मी हात सारंगाचा माळ आहे बघ दिसला ना आईची कवळा मला आहे. त्या डाव्या अंगाला आहे ना ते इकडे. हो दिसला ना हा गाजर रताळी दिसतात तो का तुला गाजर रताळी दिसला ना पुढे ये. तो मधल्या बाजूला माहितीये का मधला बाजू दिसतो तुला हो पोपडीसाठी दिसतं पोपळा बघ काय मावशी? पोपडीसाठी पोपळा तो दिसला हा दिसला मावशी. दिसला ना डावाबान म्हणजे डावाबान हा बा डावाबान हा हा दिसतं कोवळ्या मिरच्या आहेत बघ काय म्हणते तू कोवळ्या मिरच्या समजले का नाही? हा कोवळ्या मिरच्या दोन मिरच्या बघ त्या बरं, जाऊ दे हा थाटपाट करून बाजूला लागलाय बघ. माझ्या जायचं करा पण घेतलं का घेतलं का सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे. मी तुझ्या बाजारात का सांगणार का सांगतील नाही की. ठीक आहे बोलले तूच सांग मला आधी पण तूच सांग सांगते बघ. सांगलं का मावशी मी की नाही तिला हा पाठावर माठ करून घेतले बघ. तू वाटावर दोन वाट घेतलेस हो. मग मी काय म्हणते राधे काय ग? तुझ्या पहिल्या वाटत तरी काय ग मावशी म्हणजे पहिल्या माठात ना हा? हलवा घेतलाय बघ. हलवा हो. मग इथं करू का कालवा का नाही घालू तुला? असू दे दुसऱ्या वाटत काय ते सांग मावशी माझ्या दुसऱ्या माठात ना हा चक्का घेतलाय बघ. चक्का हो मारता गेले धक्का याला कुठं मारायचा धक्का आता? असं देवा तुला. लय हिरा काय ग मावशी? अगं तू काय केलं मुलीला सांगायला पाहिजे.
म्हणजे काय सांग लवकर. सांगू इथे सांगू की इथे सांगू कुठे जाऊ नको ह्याच्या वाईट जाऊन सांग. काय केलं सांग लवकर. हो श्रीखंड श्रीखंड येतात. अगं तू गेला श्रीखंड, कुणी गेला आम्रखंड, कुणी गेला दुखंड, तुम्ही गेला नावाच्या जोराचं. सावकाश म्हणजे थंडी आहे. अगं लोखंड बोलली लोखंड. तुम्हाला काय वाटतं का. हा? अगं माझ्या नवऱ्याचं ना भंगार धंदा म्हणून बोलली लोखंड. काय लक्षात आवाज ना? मी येली नाही ती. अगे तारा काय कमोशी तुझं काय केलं विकलेला? कमोशी सांगू तू सांग. कमोशी मी की नाही घेतली मला लस्सी लस्सी कमोशी पण एकदम सेक्सी. हा कमोशी काय म्हणते बोलते तुला काय झालं. कमोशी घेतली लस्सी नि घातली मॅक्सी टॅक्सी घातली? कमोशी. छान आहे. आणि तू गळ्यात काय घातलंस का. कमोशी मी की नाही माझ्या नवऱ्याजवळ घातलंय नवऱ्याचं घातलंस. अगं मावशी मी कुठं म्हणते त्या मिलाट तलाट्याचं घातलंयस. अगं मावशी काय बोलते अगं मावशी मी की नाही माझ्या नवऱ्यातल्या मंगळसूत्र मंगळसूत्र अगं हो मावशी छान आहे. हो बाजूला आमच्या वेळेस माझं गळे फटाकडी पुढे काय आलं बघ काय घेतलं सांग मला. अगं एक सांगते सांग लवकर. मी घेतला विक्रीला खवा हा नुसती लागते मागं. मी घेतला विक्रीला खवा ज्यांना जुना लावा त्यांनी उपयोग ऊब लागते याला. तुला झालं काय उपयोग काय म्हातारे उपयोग खा म्हणतेस का. आणि आणि काय जाऊन झाल्यावर लावा खाऊन जायला म्हणलं राहा. अगं हो मी काय म्हणते काय ग जर इथे रेंज नसेल तर काय करणार का. काय नाही यायचं आहे रेंज नाही मग हो सोप्पा आहे आपल्या टावर उभा करा काय बोलले माहितीये हो दादा काय बोलले माहितीये काय. रेंज नसेल तर टावर उभा करा. मग टावर उभा करा की रेंज नाही तुमच्याकडे. हे मला विचारायचं तुला. दोडक्या मी काय म्हणते जमलं बरं काय ग साधं सुध राहावं आणि तालुक्यासोबत जावं. कशाला कशाला माहिती आहे तुला. नाही ग. आता काय आहे तालू काय चालू आहे प्रचार करायला हो का तेच करायला पाहिजे ना. असं जाते पण बाई असू दे पण चला तर. चल तर सुस्वागतम सुस्वागतम. ए मावशी ए मावशी रोहन गुडेकर हे तुझ्यावर लय फिदा झालेत बघ. रोहन गुडेकर त्यांचं नाव घ्यायचं 101 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. जवळ आहेत का पण आहेत ना. रस्ते पाठी जाऊ नका पुढे या. या की नाही. हा हा ठीक आहे. लाज वाटते की काय. हा ठीक आहे. चाट टाकते बिस्किट आणि खारी. रोहनराव ऐकताय ना. चाट टाकते बिस्किट आणि खारी. त्यापेक्षा रोहनराव तुमचं नानकेडच लय भारी. हो काय तुला घ्यायचं मग अरे एक सांगते सांग लवकर. तुझं तात्मा विचारला तू जाऊन सांगणार का माझ हंड्रेड होय. हो कशात काय हे बघ, फटक्यात बघ. हे नाही मावशी आता या म्हाताऱ्याने जास्त कुरकुरी असते बघ म्हातारी जास्त कुरकुर असते. हो. आणि कसली गं? कामालाच नाही मग हे काय वापरतो? अगं ऐकून तरी घे असू दे अगं या थंडी दिवसाने 5 वाजता उठतात थंडीतून हो 5 वाजता उठणार गेली का ग दिसतो लागायला. अगं होय काय मग अगं कोणी जामा कोणी चांगला माल घेतला असशील आता मी घेतला चांगला बघ. तर मग सांग की सांगितलं पाहिजे. हो. हे सांगते ना आधी जरा पुढे. आणखी नाही मला सांगते बघा ऐक. बघा कधी लाल तर कधी पिवळा. हो चांगला येतं की काय बघा कधी लाल तर कधी पिवळा. सरडा नाही घेतला मेली. साधारण होता म्हणून बोलतोय तू पण बदलच वाटतं. इकडे आता ऐका मार खातो. कधी लाल तर कधी पिवळा. बाहेर हिरवा तर आतमध्ये पांढरा. नाही येतं माहिती तुला. नाही मी घेतली काजूची बोंडा. ऐकताय ना. मी घेतली काजूची बोंडा आणि ह्या मेलची कुस्ती तुमची तोंडा. काय म्हणते परत बोल. त्या गोंड्याचं रस्तून नाव कसं लागते गोंडा तोंडा कुठं बोलतोय. काय तोंडा बोलतोय. जिंकला की काय. असू दे. पण मी काय म्हणते चला घबरायला जाऊ ना. सिंगार तर केलंच पाहिजे. चला तर.
देखणी शुक्र चांदनी रूप मंदिरी तिळ ओठावर बटेवाऱ्यावर खली ही गालावरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी देखणी शुक्र चांदनी रूप मंदिरी तिळ ओठावर पटवाऱ्यावरी खळी गलावरी हाती माझ्या किणकिण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किणकिण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी बाई गोळे हा संसार गर्भ वाढतो आईच्या पोटी ममतेचा पाझर गर्भ वाढतो आईच्या पोटी ममतेचा पाझर गर्भ वाढतो आईच्या पोटी ममतेचा पाझर चंद्रलेखमी मधुर भाषणी सुरमई रसभरी चंद्रलेखमी मधुर भाषणी सुरमई रसभरी सुगंधी नयन रम्या कस्तुरी वाणी हरिणी कायळ करते नजर रोकुणी कर्णपुरे घालिनी कायळ करते नजर रोकुणी कर्णपुरे घालिनी कायळ करते नजर रोकुणी कर्णपुरे घालिनी कोमल रतिया रसिक प्रिया लाजिरी गोदिनी कोमल रतिया रसिक प्रिया लाजिरी गोदिनी आगे माझ्या केले करते माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हॅलो
हरिवनमाळी मी विश्वाचा चालक रे मयूर पीसधारी नंदाचा बालक रे हरिवनमाळी मी विश्वाचा चालक रे मयूर पीसधारी नंदाचा बालक रे हरिवनमाळी मी विश्वाचा चालक रे मयूर पीसधारी नंदाचा बालक रे हे विश्व रक्षणासी मी झालो बालक रे हे विश्व रक्षणासी मी झालो बालक रे मी झालो बालक रे आणि भक्तजनांचे पालन करण्यासाठी भगवंताला आनंद अवतार सुरू करतात. ज्या ज्यावेळी वृद्ध बापाच्या प्रतिमा झाले त्या त्यावेळी बुद्धिमत्तेने चरणात ब्रह्मदेव शरण गेले. आकाशवाणी झाले थांबा थांबा ते 30 कोटी देवता. नका गरिबांचे पालन आणि सुशांतचा नाश करण्यासाठी मी वासुदेव योगीच्या पोटी मी 8वा धारण धारण केलाय. तोच मी कृष्ण भगवान. इकडे कोण आहे रे? प्रणाम असो देवा. देवा या सुदामाला बोलायचे कारण तरी कोणतं आहे? 16,300 गोपिका नाटामाटाने बत्तरीचा घाट आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची ही कामगिरी मी तुमच्यावर सोपत आहे. ठीक आहे देवा. देवा हुकूम कोणाचा व कायदा कोणाचा? हुकूम माझा व कायदे तुझा. ठीक आहे देवा. यावे तर आपण कुंजवनी या तर. अहो कृष्णदेवाने तर फार मोठी कामगिरी सांगितली आहे. ती म्हणजे 16 शस्त्र 308 गोपिका दही दुधाचे माठ भरून मथुरेचा घाट चढतायत. त्यांच्याकडून अशील लाईन घेऊन त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं ही कामगिरी देवाने सांगितली आहे. पण हो ते आहेत 16 शस्त्र आणि मी आहे एकटा. पण हो आला आपल्या लक्षात आपल्या शोरीचे सोंगडी पेंद्या व वाकड्या या दोघांना बोलवली पाहिजे. कुठे आहेत कोणाच ठाऊक. प्रथम हाकदार वाढावी. अरे बिंद्या, अरे बिंद्या, अरे वेड्या लवकर ये म्हटलं, लवकर ये. अरे गोकुळ
आला पेटाय पटकन गोकुळ नगरीत आला पेटाय पटकन गोकुळ नगरीत 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 असा गावात ना तुझाच धोतर सावरीत असा गावात ना तुझाच धोतर सावरीत गावात ना तुझाच धोतर सावरीत गावात ना तुझाच धोतर सावरीत नाहीतर आपण जीवा भावाचं उष्ट खातो एकमेकाचं उष्ट खातो एकमेकाचं उष्ट खातो एकमेकाचं कृष्णदेवाच्या कसबरतीचं कृष्णदेवाच्या कसबरतीचं हुकुम सोडलंय मोठ्या कामाचं सोडलंय मोठ्या कामाचं हुकुम सोडलंय मोठ्या कामाचं आहे तसा आहे तू तसा पण आवडीत आहे तसा आहे तू तसा पण आवडीत 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 असा धावत येना तुझाच धोतर सावरीत 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 आधार पेटाय पटकन गोकुळ नगरीत आधार पेटाय पटकन गोकुळ नगरीत 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 झालं काय रे? अरे काय चाललं नाही? अरे पण हे काय चाललंय तुझं? थांब थांब अरे पण हे काय? धरून ठेव काय धरून ठेव? मला धरून ठेव झालं तुझं? अरे काय बोलतोस? बोलू नका बोलू. अरे लवकर. थांब झालं का? अरे पण काय आहे वेड्या? काही काय? काय चालू तू? काय चालू म्हणजे ते जाऊ दे सगळं. अरे वेड्या तुला एवढ्या वेळ मी हाका मारत होतो. करत होतो काय रे? धुईत होतो काय बोलतोयस? हॅलो भाई धुईत होतो अरे पण काय तुझी तू बास? अरे आता काय वेळ आहे की काय? हॅलो भाई अरे पण का? प्लॅन करायला गेलो ना म्हणजे गोद्यामध्ये वाड्यामध्ये पडलो म्हणजे शेण काढता पडला मग बघ पंजाबला धुईत होतो तुझं बरं म्हटलं. अरे नाली पण बांधली नाही बघ काय बोलतोस? अडकवून आलोय काय रे एवढी गडबड काय आली? तुझा आवाज आला म्हणून यायले म्हणजे मी आवाज दिला म्हणून तू गडबडी झालास. मला अंगली त्याची आणखीच ठेवली ती पण पूर्ण केलीच नाही. अरे एकच घालून आलो ते म्हणून तो वाप पण घालतोय. माझ्या थांब थांब. तुला घाबरतोय. तू राहू दे राहू दे. अरे ते सगळं जाऊ दे. अरे पण तुम्ही नेहमी दोघे जण असता. होय मग वाकड्या कुठे बोलतोच नाही रे. अरे मी अंगलीला गेलो ना म्हणजे तू आंघोळला गेला. तेवढंच काय झालं? त्याला सांगले तू म्हणू म्हणजे पुढे हो. काय घेऊन गाई घेऊन येतोय तू. हा. अरे पण तू आलाच नाही. अरे आला माझ्या मुलं काय वेळा की काय? काय काय गेलाय शेण टाकायला गेला. कॅनामध्ये शेंगेत पडला असेल काय बोलतो? थांबा बघ तो आहे काय गेला बोलून गेलो होतो. अरे जीव बोलतोय तो कोण म्हणणार तुझी? हॅलो भाई कोण? किती आहे भरपूर आहे. यो यो सुईया गाई सोडल्या वाईच्या राना मुरली वाजते गुंजवाना गाई सोडल्या वाईच्या राना मुरली वाजते गुंजवाना पेट्या सुदा महात मारिता आला बायकडा
अरे वा शाबास गाई सोडी जवाई चराना रुडी वाजती कुंजवाना गाई सोडी जवाई चराना रुडी वाजती कुंजवाना पेटा सुगा महात मारिया आलवाकडा धावतिया आलवाकडा धावतिया लाला गाई सोडी जवाई चराना रुडी वाजती कुंजवाना गाई सोडी जवाई कृष्णाचे सवंगडी गाई आणि मोरे सारी घेऊनी बाळावरी खेळकरी हो बसलो मी दगडावरी आग आली कानावरी धावलो मी सत्वरी जनागरी हो गाई घेऊन येताना बाई काटा घुसलाना गाई घेऊन येताना बाई काटा घुसलाना पेजा सुदा मी हात मारिता आला वागड्या गावाच्या आला वागड्या गावाच्या गाई सोडी जवारी चराना मुरडी वाजत कुंजवाना गाई सोडी जवारी चराना मुरडी वाजत कुंजवाना पेजा सुदा मी हात मारिता गावाच्या आला वागड्या अरे बांधून आलो हे काय गोटे आहेत का दोन आहेत हे बी दवाखण्या काय चाललंय रे हा? मी तुकडे बोलतोय अरे ह्या नक्की काय आहे गोटे आहेत का गोट्या काय चाललंय हे आहे? काय चाललंय त्याला माणूस दिसत नाही कोण दिसतंय जनावर दिसत आहेत काही काय बोलतोय कशावर कपडे अरे तो काय रे? सिग्नल तिथंच दिसला मला हे बघड्या पेंद्या हा. ते सगळं जाऊ दे हा अरे मी कशाला बोलवलं माहिती आहे हा, तू सांगितलं तर समजेल अरे नक्की सांगणार हा असला ए! मी जाऊ नको तू याला आठवा नको गणपतीत गाण्यात आणतो आलो रे त्याला हात लावू नको मी जाऊ नको माझा अरे त्याचाच घातलाय पण तू गडबडी झाला नवीन टेलर आलाय आता त्यात फक्त नाही गाठी बांधायच्या नाही गळ्यात अडकल व्हायचा तुला असला पाहिजे तुला का पाहिजे अबे, कोणा? हे राहू दे राहू तू दे पण लाची तो पाहिजे ए! ए वागड्या शांत बरा पेंद्या वागड्या अरे वेड्या मी कशाला बोलवलं माहितीये अरे सांगतील तेव्हा समजेल ना ऐका तुम्ही ऐकून याल त्यावेळेस हा. ना आपले श्रीकृष्ण देव माहित आहे अरे देव कला नाही काय बोलताय नाही. अरे आले होते इथे कुठं? अरे इथे येऊन गेले ते गेले? हा अरे कामगिरी आपल्याला सांगितली आहे आपल्याला हा तुला असेल अरे वेड्यानं तुम्ही माझ्या साथीदार ना होय 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 देवाने मला सांगितलेली कामगिरी हा. आपल्या तिघा मिळून पार पाडायची आहे हो आम्ही त्याच्यासाठी जाऊ नक्की नाही काय का? गेलीत करायला ऐकून तर घ्या. काय बोलतो हरकत नाही काही बोलतो तो त्या चेंकेतनं बाहेर आलाय ना बोलतो पकड्या हा. देवाने सांगितली कामगिरी पार करणे ती आपल्याला पार पाडायची आहे अरे तू सांगते मग ऐकून तर घ्या. हा. देवाने सांगितली कामगिरी अशी आहे ती- 16 शस्त्र काय डोळा मिसळतोय
नाही समजलं 16 सहस्त्र 308 गोपिका हा थाटमाट करून छान मारतो दही काय चाललंय तुला काय झालंय काय ना तू जबरदस्त का म्हणतो पाठांतर करतोय ना तो पाठांतर मी याला खालं त्याने जेवण केलाच नाही इथं काय त्या पाठांतर करतोय अरे त्याच्या लक्षात राहू म्हणून पाठवायला बोलतोय लिपित करतोय लिपित रिपीट करतो दही दुधाची माग भरून मथुरच्या बाजारी चालले आहेत जाऊ दे आपल्याला काय जातं अरे काय वेळ आहे तुम्ही ते जातात ते जाऊ दे ना तू काय त्याला इथं म्हणजे कल्पना मला सांग गवळणी कुठल्या जो तुल्यातल्या गोकुळातल्या दही दूध घेऊन कुठे चालले आहेत मला काय माहिती अरे मथुरेला हा अरे जर गोकुळातलं दही दूध मथुरेत नेऊन विकू लागल्या तर गोकुळाची गरज लोकांना मिळेल का तर त्या- ती मलकीत भेटती अरे म्हणून त्याला जाऊ द्यायचं नाही हा त्यांच्याकडे असतील ना घेऊन हा त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं हे! काय हे पलपरी बिलपी काय सांगू नको मग काय करायचं हलवायचं नंतर सगळं हलवायचं रस्ते हा. सारवायचे ते कसे नवीन फॅशन आहे अरे कोणती बॅच आहे आता लग्नावर डांबर टाकायची नाही डांबर टाकून येऊन जमलोय डांबर टाकून हे बघ हे कलर पण आता चमकायला लागले काय बोलतो मला डांबर टाकवायच्या ऐवजी मांडतात चमकायला लागले कसे रे आता लत्त्यावर डांबर टाकायची नाही मग काय करायचं लत्त्यावर खेळणार खालून टाकायचे लत्त ते कोणत्या प्रकारे अरे तुला माहित आहे अरे पण सांगशील तर अरे सांग. आता दांबलीकरण करताना दांबलीकरण हा आज लत्ता मंजूर करून आला आला उद्या काम चालू सकाळी चालू मला थाकालीमध्ये पहिले ए, हा. 5 किलोमीटर लागता आणि तो एक ढाला आणतात ढाला म्हणजे झारा त्या ढाल्यात जो डांबर टाकतात हा. का जो पाणी टाकतात अगदी बरोबर. मला हिटर चालू केली ना हा. तर 5 किलोमीटर एका ढाल्यात डांबर टाकून टाकतात काय बोलतो काय? आणि मग पुढे मला आज डांबर टाकली आणि उद्याला त्याला तेव्हा खरंच खड्डे ना मला डांबर टाकायला नको मला आज जर टाकता गेली गेली तर उद्या जर गाडी त्याच्यावर फिरवाय गेला हा. तर ह खर्च काय बोलतो कशा डांबर टाकाय पाहिजे म्हणून तुम्ही काय बोलतो आपण हलवून टाकतो चालून टाकू तसेच आपल्यालाही गवळणच्या वाटेत खड्डे पाडून हा. त्याला अडवायचे आहेत काय म्हणतो हा. त्या पहा दिसल्या गेल्या चला तर. चले 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 चला घेऊन डोईवरी माठग सडू अवघड मथुरेचा घाट ग सदा घेऊन डोईवरी माठग चढू अवघड मथुरेचा घाट ग सदा घेऊन डोईवरी माठग चढू अवघड मथुरेचा घाट ग इथे कानात वाडी बिल वाट ग इथे कानात वाडी बिल वाट ग त्याला बसूनी जाऊया पाट ग चढू अवघड मथुरेचा घाट ग इथे
सवय नाही ना अजून. काय पेरले वाकड्या काय झालं अरे इकडे इकडे अरे इकडे हे? काय चाललंय मी मोठा आहे ना. कोण हे पेंद्या अरे माझ्या पुढे तुम्ही केलं काय रे पाहिलं काय रे हा, हो, लाकडं दिलेली ना काही दिसत नाही. काय बोलतोस काय म्हटलं दूध घ्या दूध या दूध. हे भेटलं का हो, शॉट. काय बोलतोस? हे पेंद्या काय दही दूध भेटलं आंबट आहे आंबट आहे जरा साखर आहे का? साखर ती खाली भेटली. खाली टाकायची हे वाकड्या तरी माझ्याकडे भरपूर आहे. मी कॉन्ट्रॅक्टर आहे ना. हा तिथून का नाही बरोबर आहे. पेंद्या वाकड्या गवळीला पाहिल्या नाही रे, तू आता दाखवशील जेव्हा आम्ही बघू. म्हणजे तुम्ही गवळीला पाहिलं नाही अरे त्याच्या डोलकतलाय टाकत मगाची गोट्या भरली गोत्या गोत्या काय बोलतो घे 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 हा वाकड्या बसतोय घेऊन मी. हा कुठला थॉट हा थॉट कुठला भेटला हलवा मला नाही माहिती. मगाची मला म्हणाला तुपला थॉट म्हणून तू असं का समोर उभा एकटा पाठी हा कधी पाटीत आहे म्हणजे तुम्ही गवळीला पाहिल्या नाही हट! काय बोलताय हट! बरं समोरून जे आरोल येतात कोण म्हणताय दही घ्या दूध घ्या त्या कोण रे आम्हाला काय माहिती. म्हणजे गवळीला माहिती नाही गवळीला पाहायचे आहेत नक्की दाखवणार पण त्या अगोदर आपल्या कामगिरी करायची आहे कसली? तू हलतय काय अरे मी हालतोय कोय. कांदा मुंग्या लावताय ना. हा, काय लावताय? कामगिरी ऐक हा, त्या गवळणीमध्ये हा. एक अशी हुशार मावशी आहे याला? भयंकर म्हातारी? हा मावशी काय म्हणतोस काय हा म्हातारी? हा, एवढी उद्या नाही हा भयंकर हुशार आहे हा तू दे वाकड्या हा तिला जाऊन प्रथम थांबवायचं कधी हे मावशी ए मावती थांब इथे. थांबली ना मग तिला एवढंच विचारायचं एवढं हा एवढं एवढंच विचारायचंय काय जास्त दूध घ्या, दूध. दुधवलाय. दुधवलाय तुला आता. दूध दूध भेटलं तुझं. ऐकून तर घ्या त्या मावशीला एवढंच विचारायचं हा, तुम्ही आल्या कुठून हा. जाणार कुठे एवढं एवढंच अरे अर्धा तास झाला एक काम आहे एक काम आहे अरे एक काम आहे विद्या, ते पण एवढं अरे एवढंच काम आहे पण तुम्ही ऐकून घ्या त्यावेळेस ना हो. आता गवळणी पाहिजे हा, दाखव. माझ्या पोटाकडे नीट लक्ष द्या पाहिल्यात अरे वाटल्या तुझं बघतोय अरे दिसत नाही. काय काय बोललो अरे रस्ता पॅक आहे. आणि मग ती गुहा पण आहे. काय बोलतो काही बोलतो हे वागडा मी काय बोललो हे! ट्रेनचा भोगदा गावलाय मध्ये. वागडा मी काय बोललो माझ्या बोटाकडे पहा अरे या पोताकले पोताकले अगदी बरोबर त्या पहा मंत्र्याच्या घाटकडे दिसल्या दिसल्या काय झालं रे हॅलो देवा धदा मादा आणि माझ्या मला मागितलं बघा मुळे वारी मग मग कामगिरी लागा धदा मादा हे चले चले इकडे ये की नाही अरे इथे मला चिकन का काय कोण तू कोण तू अबो, मी एक हा दोन. आम्ही दोन अरे मला माहिती आहे पण तुमचं इथे काम काय आहे? काम काय तुमचं इथे तुला माहित नाही मग तू जेवायला की इथं चला कामा चला पाठी कोण आहे इकडे हपून तो तर फुले येत आहे आणि मग मी JCB आहे. JCB आहे. अरे इकडे ये, काय काम सांगतो तुझं काय तुला फुटलंय नाही काय झालं तुला ही मानता ओळखत नाही कोण आम्ही दोन. मला माहिती आहे. ते बरोबर तुमचं काम काय सांगले नाही तुला माहित नाही अजून माहित नाही ते तुला काय बोलायचंय का सांग लवकर ये. तुला कोण बोलवला नाही जाऊन करतो आधी दा सांग लवकर एवढी घालते काय तो? तुला काय बोलायचंय का काय रे तुला? सांग लवकर तुला काय वावदूला भरलंय का
तुझं नाव मिळाला काय जेवला नाही का काय म्हणतो माझं नाव घेशील का याचा नाव घ्यायचं ना मिळाला काय हे नाव जेवला घ्यायचं. तिला नाही का? आणि उंची म्हणून आहे. हा. हे बघा रे. ठीक आहे. आंब्याच्या झाडाखाली हा. कुठे आंबे झाले. आंब्याच्या झाडाखाली भरपूर मोल आलाय दुसरी झाडं काय वाटतं? नाही ना आयना बिना ती जळून गेली सगळी. हा, बरं, परवा वनवाई आहे इकडं. तर इकडं काल पडलंय लागलं. त्याला जेवण मला काला कॉल झालाय लावलं पण मी पण. आता बघा तू माझ्याकडे कशाला केलो आंब्याच्या झाडाखाली हा. कुठे आंबे झाले. आंब्याच्या झाडाखाली पियत तुम्ही फंटा हा फंटा. काय झालं आता अरे आंब्याच्या झाडाखाली पियत तुम्ही फंटा माझा होता माझ्याकडं. मला माझं आवडत नाही मला माझं आवडत नाही देता आवडत तुला? अरे मला फंटा आवडतो मला माझं आवडतं. फंटा पित होती आंब्याच्या झाडाखाली माझा असतो मग. अरे पण मी माझा पण असतो. अरे मेला मी फंटा पिते ना पण. आंब्याच्या पासून माझाच बनवतात अरे आग लागू दे तुझा माझा मग काय बोलते? पण मेला फंटा पिते ना मी हा, मग. हा ठीक आहे ना पुढं बोला का? आंब्याच्या झाडाखाली हा. पिय तुम्ही फंटा अंटा. वाकड्या नाव घे वाकड्या हा. जा ती घालवतो घंटा माझं नाव घेतो घे लवकर मी आला काय नाव घेतील तर व्यवस्थित घे मावतीला ती हलवून टाक झोपवतो. हा झोपव त्याच्या फुलं जाऊ नको म्हणून तू ये. हा माझ्या जवळ येऊ नको. जवळ नको जाऊ घे लवकर बोल रे तो नेली अंड्यावर? हा? अंड्यावर. हा? हा, अंडात. हा. अंड्यावर. अंड्याला अंडी पाणी म्हणजे मारायला सात. निघाला. हांड्यावर हांडी देवी सात जेवण मलशील खाली मला सवय आहे ना जरूरची. जेवण मला खाली पण जायचं सात आले बस झाले हा बोल पुढे अंड्यावर हा. अंडे म्हणजे सात हा. आणि मधल्या अंड्यावर पडलं बॉक आणि मावशी करते पॉप. पाचट नव्ह. तू त्याच्या नाड्या लागलीस ना तर तुला पाचट होऊन सांगेल सांग लवकर मावती नेम चुकतोय मावती तुला भोकाचं बोला माहिती ए! माझी बोला तर होलपती आताच्या बायका भोकाचं बोला नाही तरी बनवीत नाही अरे ही परवा 2025 ला जन्मली. आता दूध पिते कुठले अजून पुढच्या पावली आहे. पुढच्या पावली आहे. कुठल्या काळातली आहे 2025. तुम्ही पहिल्या काळातली आहे तू वाटत नाही हा ते बोल काय दिलं 2026 चार्जिंग किंमत फ्री आहे. चा मॉडेल आपल्याला मी पैसे दिले बोल लवकर माहिती पहिल्यातल्या बायका ना भोकाचं बोल पाहिजे का रे बोल मोजावत म्हणून आणि हा बघ मध्ये मध्ये बुडबुड करतो का माहित आहे पहिलं झालं नव्हतं बोल करायला झाड झाडं नव्हतं. झाडं इकडे तुझ्या बघा. आईची त्यामुळे काय झालं बोल काढायला झाला हा माझी जीभनं त्याला वाकली झालं नव्हतं म्हणून काय करायचं माहितीये का कसं घालायचं एक दांडका घ्यायचा असा हा, दांडका वळता वाढत वळता. होता. असा वळता. तेव्हा दांडका हात होता. वाला झाला आता हलका व्हायचा आणि आता उभं. येऊनच्या डोक्यावर पडला की काय ए! त्याला माझ्या केसावर झाला तरी त्याचा वाडा फुगला अबे. माझी विटली. ए बा टिकले त्याला होते ओलं बॉलफुल केलेले होती एक काम होतं बोल ना एवढ्या दूर काय ते लांब राहते. वास बीस येला? हे सांग लवकर रे मोठी तुझ्याकडे एक काम होतं अरे काम सांग ना काय ते सांगितपर्यंत थांब नाही तर दात न उलट करून जाईल मावशी बघ, लिस्टी बघायला लागली. पोपटाची तोंड झाली पोपटाची. त्याला जरा दिल घे प्या होती त्याला सांगून बघू त्याच्या नादाला लागून नको तुला दिसतोय एवढा आता वाच चुकलाय वाच चुकलाय ऐक तर जा. तुम्ही आला तिकडून जा त्यासाठी तिकडे उद्या
पडलं भेटलं आयटम बॉम्ब बनला आयटम बॉम्ब. अरे पण वेडा ना. ए, तू काय धावतोय? तुम्ही पळताय मग तुम्हाला थांबवलं मी तुमच्या पाठवर पळतोय मला वाटतं आमच्या पुढे जेवायला जातोस का काय? मग एवढ्या आमच्या पुढे पळतोय. अरे एवढ्या घाई गडबडी जेवायला चालला होता नाही. काय बोलताय होय. अरे जेवलात नाही तुम्ही छे, तर काय विषय करायचा काय पत्र मी पुरत नाही म्हणजे गमे बिमे लागतो बघ ते रे याला एवढं तर पुरत नाही पूर्ण मग काय आंबवण लागतं आंबवण. मला मेला का मी मेला आहे काय? आणि म्हणून जेवायला चालला होता हे पेन द्या वाकड्या तुम्हाला जेवायला जायला कोणी सांगितलं रे मत आली. मावशीनं मग काय बोलताय होय. अरे मावशी तुमच्या खुश झाली अरे मैं काय? माझ्या फिद्यात झाली. सीधा झाली नाही. असं मावशीला काय विचारलं मावशीला हा. सांगितलं होता. पण मी सांगितलं होतं तरी काय तुला नाही माहिती? नाही चला मग आम्हाला कसं माहिती आहे ते? आणि इथं हे लोकं पेन द्या ना, वाकड्या काय सांगितलं होतं मी अरे प्रथम गेलो प्रथम गेलास मावशीला म्हटलं थांब. काय बोलतो मावशी आवाज देऊन थांबवली अरे मावशी आम्हाला लागली. म्हणजे तुमच्या दोघांच्या दाराला ऐकून ती कापायला लागली. माझा बरं. नव्हे माझा बॉलीगर्ल बे. अरे बॉडीगार्ड तसा मैं पण विचारलं तरी काय मावशीला म्हटलं मावशी अरे वा. आणि पुढे आम्ही ना आम्ही वन शिकलोय. केळे कुठचे हे विचार सांगितलं मग मावशी काय चुकलं मावशीने बरोबर मला उत्तर दिलं जा जेवायला मग जेवायचं सांगला. वेडे कुठे नको थांब इथे अरे वेड्यानं मी विचार सांगितलं जा प्रथम थांबवा एवढंच विचारा काय तुम्ही आल्या कुठून जायच्या कुठे आधी पहिलं सांगायचं. सांगायचं. अरे पहिलंच सांगितलेलं काही काय बोलताय पेंद्या वाकड्या आपण तिघांनी जाऊया तू फुलवाला अरे मी पुढे अरे कुठल्या तालुक्या अंगावले आता येऊ दे आता आपण तिघे जण आहोत फुलवाला ना हा, नक्की पुढे चला, चला. चला तर. अरे मावशी, अशी समोर उभी राहा. याली पुढे अरे बुलदुजर आला, बुलदुजर. हे पेंद्या अरे मावशी आहे ती काही काय बोलताय आवडत गेल. अरे मी म्हटलं बुलदुजर कुठं आला? हे पेंद्या अरे उभा राहा साईडला अरे मावशी आहे ती तिचा आदर कर हे मावशी मावशी आहे काय? मी गावालो होय आपलं तो हसू बघ किती तो. मावशी 2025 चे. मावशी आपण आल्या कुठून जाणार कुठे आम्ही जाणार मथुरेच्या बाजारला. मावशी मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही का बरं वाशील लांब द्या मगच मथुरेला निघून जा पण तुझ्या काय पॅन कार्ड तरी आहे का हाय. हो आहे हाय. ये ना, ये माझी नको, माझी. हे बघ, पेंद्या. अरे काय चालवलंय त्यांचं का तू आहे? कोणाची नाही. पॅन्ट ए, काढ माझी नको. ती राहू दे, त्याची नको काढू. अरे पण काय चालवलंय मी सांगितलं पॅन्ट काढायला. म्हातारी काय म्हणाली? काय बोलली त्यांचं काल. नाही रे तुमचं ऐकत त्याचं गैरसमज अरे झाला. काय पॅन्टच घाल म्हणाले. अरे नाही मावशी म्हणे पॅन कार्ड आधार कार्ड पास ओळख विचारते आपली हा मला गुलागला कोणी सांगला नाही. तिने काय सांगितलं नाही तेही बरोबर आहे आजकाल गुलागला आलाच नाही. म्हणजे आपली तिघांची ओळख सांगता येणार नाही छे, नक्की मी सांगू सांग, तुला काय सांगायचं? साईडला उभे राहा मावशी अशी समोर उभे राहा याली पुढे आमची ओळख ऐकून घे सांगा बरं मावशी आम्ही श्रीकृष्ण देवांचे सौंगडी हा माझा जोडीदार पेंद्या मी हा तू पेंद्या आणि हा वाकड्या हा. आणि मावशी मी सुदाम मावशी श्रीकृष्ण देवांच्या हुकमाने आणि आमच्या तिघांच्या कायद्याने तुम्हाला बसावी लागेल ठीक आहे तुम्ही आराम करा. झोपली तरी पण चालेल. आम्हाला म्हणून आवडतं. कधी लागते पेंद्या हा. वाकड्या हा. जवळ नीट बसल्यात की नाही हा. हे दोघांनी पाहायचंय हा. मी देवाला घेऊन परत येतो हो, हो, हो. कामगिरी लागेल नाही तुम्ही तेवढंच करा आम्ही आहो इकडे झोपाचं खायला इकडे दोघांनी झोपल्यात बसल्यात चालतायत उठतायत काय निघाले आहेत ते बघून ये. हा. रेडा आला रे, रेडा. तुमच्यावर फिदा झाले ते. ए, मावशी, तुमच्यावर फिदा झाले लव लव लव. काय झालं? लिव 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 लिव. बस घे. इकडे. पाहिजे का
पोटभर भाजी द्या. भाजी का नको? हिमालय होय. ठीक आहे म्हणते, ऐकलीस का? ऐकलीस का नाही? तुला काय म्हणशील? तुला काय म्हणशील? मोमू मोमू. लवकर बोल रे. आंटी 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 माझ्या लोकडी नाहीये. पलवतो चलून आला हिंगाला गेला होतात ना मला टेन्शन झालं. मोठा होता ना, टावर मोठा होता. हा जम गेलाय देवाना बोलवायला आपल्या पण जायला लागेल. ए, चले सुदामा सांगितलेल्या कामगिरीची कितपत पार पाडले की पाहुणे तो सुदामा. अरे सुदामा, सुदामा सांगितलेली कामगिरी तू काय म्हणता काय म्हणे तू काय म्हणताय? गवळ्यांचा थाटामाटाने घाट करताय. एका वडाच्या पारंब्याकडून एका दगडा घट्ट पण ठेवलं त्या. कोण झाली? अगे मावशी अशी समोर उभी राहा. या आली पुढे. मी काय सांगितलं काय होतं सांगितलं होतं? की देवाला घेऊन ये पण थोडा वेळ बसा म्हणून. पण कुठे आहे देव? हे पा देव का दे? हे पा देवाले. आपण कोण श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा बेंबी हिरा मस्त की तुरा कटेवरती हात देऊन विट्टे विट्टे म्हणत असतात. राधे देश त्याचा वेश करावा लागतो. मग आपली जन्म कोणा सांगा. ऐक तर नंद यशोदेचा ताना खेळ खेळे कुंजवना या गोकुळ साराना ऐकून तू घेना राधे माझा जन्म खुणा ऐकून तू घेना राधे माझा जन्म खुणा नंद यशोदेचा ताना खेळ खेळे कुंजवना या गोकुळ चाराना ऐकून
जन्म गुन्हा ते खरोखर देव आहे त्यांना पण शरण गेले पाहिजे. वेड पिसे लावी कसे कान्हा माझ्या मनारे श्री हरी बासरी वाजवी कुंजवनारे मी तुझी राधिका तू मन मोहना मी तुझी राधिका तू मन मोहना. शबाश पिसे लावी कसे कान्हा माझ्या मनारे श्रीहरी वासरी वाजवी कुंजवनारे मी तुझी राधिका तू मन मोहना मी तुझी राधिका तू मन मोहना मी तुझी राधिका तू मन मोहना मी तुझी राधिका तू मन मोहना. अरे वा शाबास. अरे वा. या अंतरीचे भाव हिरवे हृदयातले हृदयात बसले हृदयातले हृदयात बसले हृदयातले हृदयात बसले चांदण्या राती तुझला पहावे कितीदा तुला रे शरण विहारे कितीदा तुला रे शरण विहारे कितीदा तुला रे शरण विहारे प्रेमाच्या भावना तू कणाजाणून घेणार प्रेमाच्या भावना तू कणाजाणून घेणार राधिका तू मन मोहना मी तुझी राधिका तू मन मोहना. वेड पिसे लावी कसे कान्हा माझ्या मनारे श्रीहरी वासरी वाजवी